आज नाशिक जिल्ह्यामध्ये तीन पार्टी कार्यालयाचे 3 जिल्हे आहेत. त्या 3 जिल्ह्याच्या वतीनं आज आमच्या भारतीय जनता पार्टी अनुसूचित जमाती मोर्चाच्या वतीनं आज आम्ही एक बैठक घेतली. या बैठकीमध्ये आमच्या भारतीय जनता पार्टीचे तिन्ही जिल्हाध्यक्षाच्या वतीनं येणार 2029च्या लोकसभा आणि 4 विधानसभा अशा पद्धतीने जिंकता येईल, 100% भाजपा या नाऱ्यावर आमचं भारतीय जनता पार्टी एस.टी. मोर्चाच्या वतीनं आपण काम सुरू केलेलं आहे. आणि पूर्ण आदिवासी समाज हा दिशाहीन समाज आहे, नेतृत्वहीन समाज आहे. असा समाजाला दिशा देण्यासाठी म्हणून आपल्या 5 पंचपरिवर्तनाच्या सूत्राच्या मार्फतीनं आदिवासीचा सर्वांगीण विकास करता येईल, त्या दृष्टीने आम्ही प्रत्येक कार्यकर्त्यापर्यंत आपण पोहोचणार आहोत. आणि येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायतीच्या सर्व समाजांचा कसा विकास करता येईल त्या दृष्टीने आपण या ठिकाणी आदिवासीच्या एस.टी. मोर्चाच्या वतीनं आपण पूर्णपणे नियोजन आखलेलं आहे. अनेक आदिवासींच्या मुलांच्या मागण्या होत्या शिक्षणाच्या संदर्भातल्या, नोकरी संदर्भातल्या, अद्यापही पुऱ्या झाल्या नाही आहे. आदिवासी विकास मंत्री उईके साहेब त्यांनी त्यांना आश्वासन दिले होते, अद्यापही ते पूर्ण झालेले नाही आहे. नाही, त्या कसं झालं की आपला पालघर जिल्ह्यामध्ये ते काही आपल्या समाजाच्या लोकांनी कोर्टात गेले, त्याच्यामुळे कोर्टाचं डिसिजन जिथपर्यंत येत नाही तिथपर्यंत ते 12,500च्या पदाच्या संदर्भात आहे. येणाऱ्या बऱ्याच पदंसुद्धा आपल्या या ठिकाणी आदिवासी समाजाच्या जे रिक्त पदं आहेत त्या दृष्टीने आपण पूर्ण कारवाई करण्यासाठी आदिवासी मंत्री आणि आमचे पूर्ण जे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री महोदय यांच्यासमोर आपला आदिवासी समाजाच्या कर्मचाऱ्यांच्या ज्या किंवा जे काही असेल त्या सर्व समस्याचं समाधान करण्यासाठी आपण प्रयत्न करणार. अमर सोळंके, B7 न्यूज, नाशिक.